मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी मनोज भोयर जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मनोज, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने युक्तिवाद आज केला जाईल? मुळात हा दिवस त्यांच्यासाठी एक शेवटचा दिवस असेल, कारण यापुढे काही न्यायालय त्यांना वेळ वाढून देणार नाही। आणि मग त्यानंतर या युक्तिवादानंतर देवदत्त कामथे शिंदे गटाचे एक वकील आहेत, ज्येष्ठ वकील, अत्यंत विख्यात वकील आहेत, ते त्याचा प्रतिवाद करतात। आताच्या घडीला जो आमदारचा मुद्दा जो कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केला होता, त्यावर कोर्टाचं काल आपण निरीक्षणही पाहिलं की आता तो मुद्दा संयुक्तिक आहे का। आणि पण शेवटी 2018च्या घटनेचा दाखला हा आपण पाहतोय की युक्तिवादामध्ये वारंवार येतोय। आणि 2018च्या घटनेच्या संदर्भानं वेगवेगळे युक्तिवाद सातत्यानं जोरकसपणे करण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होतो आहे। तर साधारणतः आता अशी एक माहिती की काही कागदपत्र या संदर्भात त्यांनी न्यायालयाला सादर केली आणि म्हणून त्यासाठी कपिल सिब्बल यांना आजचा वेळ हवा होता। त्या कागदपत्राचे आणखी काही तपशील पुढच्या काळामध्ये आपल्या समोर येतीलच, कारण त्या संदर्भात ते पुढे आपला आर्ग्युमेंट आपली युक्तिवाद सुरू ठेवतील। तर हे कागदपत्र त्यांना न्यायालयात सादर करायचे असेल म्हणून त्यांनी वेळ मागून घेतली आणि न्यायालयानं ती दिली। पण आज त्यांचे युक्तिवाद संपतील। या युक्तिवादातले आताचे सुरुवातीचे जे काही मुद्दे आहेत ते कालच्या युक्तिवादाला धरूनच आहे असं साधारणतः आपल्याला या सुनावणी सुरू झाल्यानंतर आपल्याला दिसतंय। पण पुढे पुढे ते वेगवेगळे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे आणि ते नेमके मुद्दे कुठले असतील हे लक्षात घेण्यासारखी बाब असेल आणि ती देवदत्त कामत आणि शिंदे गटांच्या वकिलासाठी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असतील। पण दरम्यानच्या काळात आपण पाहिलं की या युक्तिवादामुळे एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय का शिवसेनेच्या नेत्यांमध्ये। तर त्याला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं की नेत्यांनी अस्वस्थ होण्याची काही गरज नाही, याचा प्रतिवाद हा कोर्टात केला जाईल। किंवा नेत्यांनी सुद्धा म्हटलं की कपिल म्हणजे काही न्यायालय नाही किंवा ते काही निर्णय देणार नाही, त्यांनी आपल्या आरोग्याचा हा जोरदारपणे केला जाईल। अगदी मनोजी, मात्र पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित होतोय की कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने हे सांगितलेलं होतं। पक्षाच्या घटनेमध्ये कधी बदल झाला हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर अध्यक्ष हे ठाकरेच असल्याचं त्यांनी नमूद केलेलं होतं। या संदर्भात आता शिंदेंच्या गटाच्या वतीनं कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल किंवा विरोधातला युक्तिवाद केला जाईल? मुळात निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी न्यायालयात समोर केलेला आहे। शुभम, आता या आयोगाचा निर्णय किती योग्य होता आणि आयोगाला पॅराग्राफ 15 नुसार कसा अधिकार आहे तो निर्णय घेण्याचा, तर त्याचा उल्लेख करत आर्ग्युमेंटला सुरुवात होऊ शकते। पण अर्थात इतक्या दिवसांपासून सातत्यानं कपिल सिब्बल यांचे वेगवेगळे मुद्दे त्यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेले आहे। तर क्रमाक्रमाने त्याचा सगळा प्रतिवाद त्याला उत्तर घेतले ते अत्यंत योग्य आहे। आपण काल अत्यंत महत्वाची एक गोष्ट शुभांनी पाहिली होती की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुद्धा आक्षेप घेतला गेला, तर तो आक्षेप चुकीचा आहे, तो खोडून काढण्याचा प्रयत्न अर्थातच शिंदेच्या गटाकडून होईल। काही महत्वाचे मुद्दे आपल्याला साधारण अगदी मनोज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सिब्बल हे पुन्हा एकदा युक्तिवाद करतायत। तर सिब्बल आज आपला युक्तिवाद संपवणार आहे। शिवसेना आणि पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे। 10व्या सूचीच्या विरोधामध्ये अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल पुन्हा एकदा आता सिब्बलांनी उपस्थित केला। काहीही विचार न करता आयोगानं त्यांना पक्ष दिला असं देखील सिब्बलांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष हा संदर्भात सिब्बलांनी आता महत्त्वाचं वक्तव्य केलंय। शिवसेना आणि पक्ष चिन्ह संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार आहेत, तो त्यांचा युक्तिवाद संपवणार आहे। कोर्टाने त्यांना शेवटची वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र शिंदेंच्या वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद केला जाईल। शिंदेंचे वकील आता कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी आता कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।
पक्षचिन्हाच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जो दावा करण्यात आलेला होता तो दावा खोडून काढण्याचं मोठं आव्हान आता शिंदेंच्या वकिलांच्या समोर असतील आणि तो दावा खोडून काढण्यासाठी आता शिंदेंचे वकील कोणत्या बाबी आणि संदर्भ समोर आणतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर पक्षाच्या घटनेमध्ये कधी बदल झाला हे देखील कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं होतं। सर्व अधिकार हे अध्यक्ष ठाकरेंकडेच असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला त्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर देखील आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र आता शिंदेंचे वकील कशा पद्धतीनं प्रतिवाद करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात कोर्ट नेमकं काय निकाल देतं या निकालाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल युक्तिवाद करतात। राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असं सिब्बल आता म्हणतात। तर या आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं देखील सिब्बलांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात, पक्ष घेता येत नाही हा मुद्दा देखील आता सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे। या सुनावणीचे युक्तिवादाचे सगळे ताजे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे। सिब्बलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। काहीही विचार न करता आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह देऊन टाकलं असं सिब्बलांनी आता पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। तर आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असा मुद्दा देखील आता सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। दोन्ही बाजूच्या वतीनं आता युक्तिवाद केला जातोय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होणार आहे, त्यानंतर मात्र शिंदेंचे वकील हे युक्तिवाद करणार आहे। तर कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी कोर्टाला त्यांच्याकडे असलेली काही कागदपत्र घेण्यास देखील विनंती केलेली होती। ते कागदपत्र देखील त्यांनी कोर्टाकडे सुपूर्द केलेले आहेत। त्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा कोर्टानं केलेली आहे। तर निवडणूक आयोगामध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोच पावती देखील त्यांनी कोर्टामध्ये मागच्या सुनावणीमध्ये दाखवलेली होती। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ गटामध्ये फूट पडली, ती राजकीय पक्षामध्ये नव्हती असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि तोच मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा या आजच्या युक्तिवादामध्ये उपस्थित केलेला आहे। तर आता कशा पद्धतीनं प्रतिवाद केला जातो, शिंदेंचे वकील कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी कसा प्रयत्न करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। शुभम, आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवणार आहेत। नक्कीच समजा पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी ही सध्या सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। अर्थातच पाहायला गेलं तर मागील 2 आठवड्यांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि अशामध्येच पहिल्या दिवसापासूनच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टामध्ये दिसून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आजचा 7वा दिवस आहे ज्यामध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करताना दिसून येत आहेत आणि यामध्ये हा त्यांचा आजचा अंतिम युक्तिवाद असेल अशा पद्धतीने देखील सांगण्यात येत आहे। आणि त्याबद्दल संजय राऊत यांनी काल देखील सांगितलं होतं की आज शेवटचा युक्तिवाद असेल आणि आज कुठेतरी युक्तिवाद संपल्यानंतर कुठेतरी शिंदे गटाचे वकील हे आपला युक्तिवाद सुरू करतील, पण मात्र अजून एक दिवस जो आहे तो वाढलेला होता आणि तो आजचा दिवस पुन्हा एकदा आलेला आहे। युक्तिवाद आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल करताना सुप्रीम कोर्टामध्ये दिसून येत आहेत। तर मात्र समजा पाहायला गेलं तर युक्तिवादाची सुरुवातच त्यांनी आमदार अपात्रता प्रकरण या मुद्द्यावरनं सुरू केलेली आहे। अर्थातच समजा पाहायला गेलं तर अनेक युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आले होते ज्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत ही भविष्यामध्ये वाढ होऊ शकते, कुठेतरी सुप्रीम कोर्ट कोणत्या तरी निर्णयावर येऊ शकतं जो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असा संपूर्ण युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आजपर्यंत। आज नेमकं त्यांची पूर्ण हा युक्तिवाद कशा प्रकारे समोर जातो याच्यावर याच्यावर अवलंबून असेल की नेमका निकाल हा कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट आता देईल। आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील कपिल सिब्बल हे आक्रमकतेने दिसून आले होते। अनेक मुद्दे जे आहेत सुप्रीम कोर्टच्या विरोधामध्ये हे देखील त्यांनी संपूर्ण युक्तिवादादरम्यान त्यांनी मांडलेले आहेत। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील कोर्ट काही निर्णय देतं का किंवा काही टिप्पणी करतं का किंवा मग कोणत्याही प्रकारचे दस्तावेज जे देण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं किंवा मग सगळ्यांकडनं तर त्याबद्दल देखील सुप्रीम कोर्ट किंवा बेंचमधनं जे आहे काही
सांगण्यात येतं का निवडणूक आयोगाला, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कपिल सिब्बल संपूर्ण युक्तिवादादरम्यान म्हणतात की काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं हे आमचं अधिकृत आहे, म्हणजे ज्यानुसार पक्ष आणि चिन्ह आणि खरी शिवसेना ही आमचीच आहे अशा पद्धतीत एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत होतं. त्याच्यावर कुठेतरी सिब्बल आता हे बोलत आहेत की सरकार ज्यानुसार काही दिवस याच्यावर थांबायचं या मतावर, आणि त्यानंतर मात्र नंतर बोलायचं की याच्यावर हा संपूर्ण शिवसेना पक्ष चिन्ह हे आमचंच आहे आणि त्याबद्दल अधिकार दाखवायचे, असं सिब्बल या ठिकाणी बोलताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे, कोणत्याही प्रकारची सरकारी जमीन असेल त्याच्यावर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं कृत्य हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं झालेलं आहे, असं कपिल सिब्बल हे कोर्टापुढे सांगत आहेत. आणि संपूर्ण प्रकरण हे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हे समोर आणलेलं आहे ते कशा पद्धतीने चुकीचं आहे याच्याबद्दल आता ते युक्तिवादामधून कोर्टाला पटवताना दिसून येत आहे. शुभम, अर्थातच समजा पाहायला गेलं तर सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, संपूर्ण देश बघत आहे. अशामध्येच ज्या प्रकारे ते आता बोलतायत की सरकारी जमिनीवर कुठेतरी अनधिकृत बांधकाम करणं म्हणजे संपूर्ण एकनाथ शिंदे यांचा पक्ष अनधिकृत असल्याचा कुठेतरी दाखला हा आता कोर्टापुढे सिब्बल हे देत आहेत. आणि इतकंच नाही तर मग सरकारी जमीन म्हणजे सरकारी जमीन ज्यानुसार उद्धव ठाकरे यांचा हा पक्ष आहे आणि याच पक्षावर कुठेतरी अनधिकृतपणे कुठेतरी त्यांनी आता घेराव घेतलेला आहे आणि संपूर्ण जमीन हडपण्याचा प्रयत्न हा शिंदेकडनं झालाय, अशा पद्धतीचा युक्तिवाद सिब्बल सध्या कोर्टापुढे करतायत. शुभम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बलांचा युक्तिवाद जर पाहिला तर विधिमंडळ पक्षाचा उल्लेख करताना त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असतात हे कोर्टाच्या समोर पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मुद्दा नेमका सविस्तरपणे काय आहे? जी संपूर्ण समजा पाहायला गेलं तर या सर्व सुनावणी दरम्यान हे संपूर्ण खटला जो सुरू आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा सातत्याने दिसून येत आहे. आणखी अर्थातच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ज्यावेळेस आधी मुख्यमंत्री होते आणि आता जे सरकार आलेलं आहे 2.5 वर्षाचं त्यामध्ये देखील उपमुख्यमंत्री म्हणून आहेत. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा हा कुठेतरी ठामपणे सांगण्याचं काम कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टापुढे होत आहे. कारण की अर्थातच विधिमंडळ पक्षातील जे सर्व आमदार होते किंवा मंत्री होते ते एकनाथ शिंदेसोबत गेले आणि त्यांनी एक वेगळा गट निर्माण करून पक्षावर त्यांनी दावा केला आणि पक्षाचा दावा केल्यानंतर नाव आणि चिन्ह स्वतःकडे घेतलं. पण मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान मूळ राजकीय पक्ष जो 20 लाख सदस्यांचा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक पद आणि कार्यकर्ते हे शिवसेनेचे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण कार्यकाळ जो सुरू होता शिवसेनेचा त्यांचा, जेव्हा शिवसेना एकच होती त्यावेळेस तो सुरू होता. अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं. तर मात्र फूट पडली किंवा मग एक वेगळा गट झाला तो फक्त विधिमंडळ पक्षातला, म्हणजे अर्थातच जे आमदार आणि मंत्री जे उपस्थित होते सभागृहामधले, विधानसभेमधले आणि विधान परिषदेमधले, त्यांचाच कुठेतरी एक वेगळा गट निर्माण झाला. त्यामुळे पक्ष हा विधिमंडळातला वेगळा आहे, त्याची स्थापना आणि त्याचीच घटना वेगळी आहे आणि मूळ राजकीय पक्ष जो उद्धव ठाकरेंचा होता तो वेगळा होता आणि संपूर्ण पक्ष हा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होता. त्यावेळेस देखील ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरत वाया गुवाहाटी गेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, अशामध्येच हा संपूर्ण मुद्दा समजा पाहायला गेला तर राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच खरा आणि एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ पक्ष खरा असा निर्णय देण्याची कोर्टापुढे वेळ आली तर यामध्ये सर्वात मोठी गोची होताना दिसते.